चला आज बनवूया मस्त अशी ताकातली काठी भेंडी. त्यासाठीचं वाटण तयार करून घेऊया. वाटणासाठी इथं मी कोथिंबीर, 3-4 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे हे सगळं एकत्र करून वाटून घेतलं. त्यानंतर अजून एक पूर्वतयारी म्हणून दीड पेला मी इथं ताक घेतले. त्याच्यामध्ये दीड चमचा बेसन घातलं आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे सगळं मिश्रण छान घुसळून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये पळीभर तेल तापवलं. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, अर्धा बारीक चिरलेला कांदा हे सगळं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं. कांदा भाजला की त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालून मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. तो छान भाजून घ्यायचा. टोमॅटो भाजला की मग काठी भेंडीची जी आपण सोलून ठेवलेली कणसं आणि दाणे आहेत, त्याच्यावरती तेलामध्ये भाजून घ्यायचे. कारण यातले दाणे आहेत ना, ते बऱ्याचदा जून असतात. तर ते अगोदर भाजून घेतले की लवकर शिजतात. त्यानंतर वाटण टाकायचं आपण जे मगाशी वाटून घेतलं ते आणि ते सगळं परतून घ्यायचं. वरतून अर्धा चमचा हळद घालायची आणि हे सगळं मिक्स करून बारीक गॅसवर छान चटचट हे दाणे आणि कंच भाजून घ्यायचं. त्यानंतर मगाशी बनवलेलं जे घुसळण आहे ताक आणि बेसनचं, ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. जरुरीप्रमाणे पाणी घालायचं. एक छान उकळी आणायची आणि बारीक गॅसवर आमटी आहे ती उकळून घ्यायची किंवा बारीक गॅसवर शिजवून घ्यायची 15-20 मिनिटं. वरतून कोथिंबीर पेरायची आणि गरम-गरम भाताबरोबर ताव मारायचा.